नमस्कार, मी डॉक्टर वर्षा. डॉक्टर वर्षास फिटनेस मंत्रा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा जो विषय आहे तो म्हणजे आपल्याला डाएट करायचं आहे आणि आपल्याला वेट लॉस करायचं आहे. मग त्याच्यामध्ये भाकरी खावी की चपाती खावी हा खूप मोठा प्रश्न आहे. तर या व्हिडिओमध्ये हेच मी तुम्हाला सांगणार आहे की आपण ज्यावेळेस डाएट सुरू करतो वेट लॉससाठी तर त्यावेळेस काय महत्त्वाचं आहे. चपाती खा किंवा भाकरी खा, फक्त आपला वेट लॉस हेल्दी झाला पाहिजे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आपण ज्यावेळेस वेट लॉस सुरू करतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो डाएटचा, की हा डाएट हा शब्द आला की मग खूप मनात प्रश्न येतात की मग डाएट म्हटले की थोडंसं उकडलेलं खाणं, बेचव खाणं किंवा हे खाऊ नको ते खाऊ नको, जी आवडती गोष्ट आहे तीच खायची नाही असं बराच वेळा होतं किंवा गोड टाळलं जातं. मग हे डाएट आहे तर ते पाळताना ते थोडंसं व्यवस्थित असावं, म्हणजे आपल्याला रेग्युलरली ते फॉलो करता यावं असं असावं. खूप ओढून ताणून आपण जर डाएट करण्याचा प्रयत्न केला तर ते फार दिवस टिकत नाही आणि मग काही दिवसातच त्याचा कंटाळा येतो, डाएट बंद होतं आणि आपण आधी जसं खात होतो खूप तेलकट तुपकट जे खाणं आहे, गोड खाणं आहे ते सुरू होतं आणि मग आपला वेट लॉस होत नाही किंवा आधीपेक्षा वेट जास्त वाढत जातं आणि वेट लॉस करणं खूप अवघड आहे असं वाटून जातं. त्याच्यामुळे नक्कीच या व्हिडिओमध्ये मी खूप छान पद्धतीने आपण वेट लॉस करण्यासाठी डाएटमध्ये चपाती घ्यावी का भाकरी घ्यावी याविषयी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण खूप महत्त्वाच्या टिप्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत. आता वेट लॉस म्हटलं तर डाएट हा आलाच, मग त्याच्यामध्ये चपाती नको भाकरीच खायला हवी असा एक मतप्रवाह आलेला आहे. पण आता ज्यांना भाकरी आवडतच नाही अशांनी काय करायचं, मग त्यांचा वेट लॉस होणारच नाही का? तर नक्की त्यांच्यासाठी खूप छान टिप्स इथे मी घेऊन आलेली आहे. तर आपण नक्कीच वेट लॉस करणार आहोत, चपातीही खाणार आहोत किंवा काही प्रमाणात भाकरी पण आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करणार आहोत. ते कशा पद्धतीने ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात आधी हे महत्त्वाचं आहे की आपण ज्यावेळेस वेट लॉस करतो त्यावेळेस कायम ही गोष्ट लक्षात ठेवायची की वेट लॉस करताना आपल्याला कार्बोहायड्रेट्स कमी करायचे आणि त्याच्या जागी प्रोटीन इंटेक वाढवायचं आहे, त्याच्यानंतर फायबर वाढवायचं आहे किंवा इतर जे न्यूट्रिशन आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. हे आपण कायम लक्षात ठेवलं तर आपलं डाएट खूप छान होऊ शकतं आणि आपले हेल्दी वेट लॉस होऊ शकतो. मग यामध्ये कुठल्या पिठाची भाकरी खावी, कधी खावी, कशी खावी, त्याचप्रमाणे ज्वारीची खावी, मक्याची खावी, तांदळाची खावी का बाजरीची खावी, जे असे वेगवेगळे कडधान्य आहेत ते मिक्स करून आपण खावं का, असे बरेचसे प्रश्न मनात असतात आणि मग ह्या प्रश्नाचं जर योग्य उत्तर मिळालं नाही तर डाएट अवघड होऊन जातं. त्याच्यामुळे नक्कीच यामध्ये मी तुम्हाला हे सांगाल की आपल्याला वजन कमी करायचं आहे, वेट लॉस करायचं आहे, त्याच्यामुळे आपण भाकरी खाणं खरं तर योग्यच आहे. याचे काही कारणं आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण ज्यांना भाकरी आवडतच नाही त्यांच्यासाठी सुद्धा मी काही महत्त्वाच्या टिप्स म्हणजे चपाती कशा प्रकारे खायची, गहू कशा प्रकारे खायचा याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे. तर सर्वात प्रथम आपण हे पाहू की आपण भाकरी कुठली खाऊ शकतो. तर नक्कीच ज्वारीची भाकरी खाणं खूप योग्य आहे. पचायला हलकी असते ज्वारी, त्याचबरोबर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, फायबरचं प्रमाण चांगलं असतं. त्याच्यामुळे फायबर जास्त असल्यामुळे काय होतं की छोटीशी एक भाकरी खाल्ली तरी पण पोट पटकन भरतं आणि लवकर भूक लागत नाही. तो एक बेनिफिट असतो की आपल्याला पोट भरल्याची जाणीव झाली तर आपलं जास्त वारंवार खाणं कमी होतं आणि मग आपला हेल्दी वेट लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळे की ज्वारीची भाकरी आपण खाऊ शकता. जर ज्वारीची भाकरी तुम्ही गरम गरम खाल्ली तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे त्याच्यामधील जे शुगर लेवल आहे ती बऱ्याच कमी असते. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळं आपल्याला आपल्या रक्तातील शुगर लेवल कमी राहायला किंवा नियंत्रित राहायला मदत होते. म्हणजे जे डायबिटिक पेशंट आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा जेवण केल्यानंतर शुगर लेवल जास्त वाढत असते. मग अशा पेशंटनी जर ज्वारीची भाकरी गरम गरम खाल्ली तर नक्कीच त्यांची शुगर लेवल जास्त प्रमाणात न वाढता प्रमाणात वाढवली जाते आणि त्याच्यामुळे त्यांचा डायबिटीस कंट्रोल राहायला मदत होऊ शकते. त्याच्यामुळे नक्कीच डायबिटिक पेशंटसाठी किंवा जे वेट लॉस करत आहेत त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी खाणं खूप योग्य आहे. त्याच्यानंतर ही पचायला हलकी आहे, त्याच्यामुळे अपचनाचे ज्यांना त्रास होतात, बद्धकोष्ठता आहे किंवा पोट लवकर साफ न होणं असे त्रास आहे, गॅसेस होणं, हे त्रास त्यांचे कमी होऊ शकतात. नक्कीच ज्वारी त्याच्यामुळं पोट साफ व्हायला मदत करते. त्याच्यामुळे ज्वारीची भाकरी तुम्ही नक्की खाऊ शकता, हेल्दी असा ऑप्शन आहे वेट लॉससाठी. त्याच्यानंतर बाजरीची भाकरी पण आपण खाऊ शकतो, फक्त बाजरी थोडी उष्ण असल्यामुळं ते आपण शक्यतो थंडीच्या दिवसात खाणं योग्य आहे. इतर वेळी खाणं थोडंसं टाळलं पाहिजे.
त्याच्यामध्ये थंडीमध्ये ज्यांना पचत असेल, ज्यांना शक्य असेल, त्यांनी नेहमी रोज निदान एक वेळेस तरी बाजरीची भाकरी खाल्ली पाहिजे. कारण बाजरीमध्ये ओमेगा 3 खूप चांगल्या प्रकारे असल्यामुळं हृदयाचं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी किंवा जे काही आपलं सर्क्युलेशन आहे, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर नाचणीची भाकरी आहे. आपल्याला माहिती नाचणीसुद्धा खूप थंड आहे, थंड प्रकारात मोडते आणि त्याच्यामुळं आपल्या शरीराला थंडावा मिळण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. त्याच्यामुळे नाचणी सत्व आहे किंवा नाचणी पावडर आहे. नाचणीचे लाडू वगैरे करून लहान मुलांमध्ये सुद्धा आपण ते बऱ्याच वेळा देताना पाहतो. तर नक्कीच नाचणीसुद्धा खूप चांगला ऑप्शन आहे. आपल्याला वेट लॉस तर होतोच, पण त्याचबरोबर आपल्याला इतर न्यूट्रिशन आहे ते पण त्याच्यातनं चांगल्या प्रकारे मिळू शकतं. त्याच्यामुळे नाचणी हा सुद्धा चांगला ऑप्शन आहे वेट लॉस डाएटमध्ये. त्याच्यानंतर तांदळाची भाकरी आहे. आता तांदळाची भाकरीसुद्धा बरेच जण घेतात, पण तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं ज्वारीच्या तुलनेत किंवा ज्वारी बाजरी याच्या तुलनेत. त्याच्यामुळे नक्कीच आपण तांदूळ खाणं थोडंसं कमी करतो. म्हणजे भात आपण डाएट चालू असेल तर भात खाणं टाळतो. तर नक्कीच आपण जर तुम्हाला तुमच्या भागामध्ये तुम्ही तांदळाची भाकरीच खात असाल तर त्याचं प्रमाण थोडंसं तुम्ही कमी करू शकता. दिवसातनं 1 वेळा किंवा आठवड्यातनं 3 वेळा वगैरे तुम्ही तांदळाची भाकरी खाऊ शकता. पण त्यावेळी आपण इतर कार्बोहायड्रेट्स घेणं टाळलं पाहिजे. म्हणजे जेवणात ज्यावेळेस तांदळाची भाकरी असेल त्यावेळेस इतर कार्बोहायड्रेट्स कमी करून त्याच्याऐवजी फायबर किंवा प्रोटीनयुक्त आहार तुम्ही वाढवला पाहिजे. असं जर केलं तर नक्कीच त्याचा पण चांगला फायदा होऊ शकतो. अशा रीतीने आपण हे वेगवेगळ्या धान्याच्या भाकरी आहेत त्या आपण आहारात आणू शकतो. आता प्रश्न असा आहे की जे बाहेर जातात, ज्यांना डबा घेऊन जावं लागतो बाहेर, दुपारी जेवणामध्ये ते घरी नसतात, अशांमध्ये काय होतं की भाकरी थोडीशी कडक होते. जास्त वेळ जर आपण करून ठेवलेली असेल तर कडक होते आणि मग ती खाल्ली जात नाही. तर त्यांच्यासाठी नक्कीच मी हे सांगेल की तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये गव्हाची चपाती खाऊ शकता, डब्यामध्ये चपाती नेऊ शकता आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही भाकरी खाऊ शकता. असं केल्यामुळं संध्याकाळचं जेवण तुमचं थोडंसं हलकं फुलकं राहील आणि पचायला थोडं सोपं जाईल आणि वेट लॉस पण छान होऊ शकतो. फक्त चपाती तुम्ही दुपारी घेणार आहेत तर चपातीचं प्रमाण थोडंसं कमी करून त्याच्याऐवजी सलाड जास्त खा. म्हणजे त्याच्यामध्ये फायबर ॲड होतील तुमच्या जेवणामध्ये किंवा प्रोटीन असेल असं काहीतरी पनीरची भाजी किंवा एखाद्या डाळी, मिक्स डाळींचं वरण वगैरे असं तुम्ही त्याच्यामध्ये जेवणामध्ये ॲड करू शकता. असं केलं तर नक्कीच तुमचं चपाती खाण्याची इच्छा पण पूर्ण होईल आणि वेट लॉस पण छान होईल. त्याचबरोबर बऱ्याच जणांना गव्हाची चपाती पचत नाही, कारण त्याच्यामध्ये जे काही ग्लुटेन असतं तर ते थोडंसं पचायला जड असतं आणि आपण काय करतो बऱ्याच वेळा की कणिक मळताना ती पाणी टाकून खूप जास्त मळतो आणि ती अशी चिकट झाली पाहिजे. कारण चिकट झाली तर पोळ्या छान मऊसूद होतात. त्याच्यामुळे आपण ते पाणी टाकून खूप जास्त मळतो. मग याच्यामुळे काय होतं, त्याच्यामधलं ग्लुटेन आहे ते त्याचं प्रमाण वाढतं आणि ते ग्लुटेन ॲक्टिव्ह झाल्यामुळं आपण ज्यावेळेस ती पोळी खातो त्यावेळेस ती पचायला जड राहते आणि व्यवस्थित पचन होत नाही आणि व्यवस्थित पचन न झाल्यामुळं आपल्या वेट लॉसमध्ये ती बाधा आणू शकते. पोट फुगल्यासारखं होतं, गॅसेस होतात आणि मग बरोबर वेट लॉस व्हायला थोडासा अडथळा येतो, वजन वाढल्यासारखं वाटतं, अपचन होणं हे त्याच्यामागचं कारण असू शकतं. त्याच्यामुळे की आपण काय करू शकतो की आपण ज्यावेळेस गहू दळून आणणार आहोत तर त्याच्यामध्ये तुम्ही जर सोयाबीन बी जर ॲड केलं, सोयाबीनचं बी टाकायचे. आपण जे सोयाबीन खातो ते नाही, तर त्याचं जे बी मिळतं दुकानामध्ये वगैरे मिळतं, तर ते बी आणून तुम्ही काही प्रमाणात ते गव्हामध्ये जर मिक्स केलं दळताना तर नक्कीच त्याची जी पिठाची चपाती आहे ती केल्यानंतर तुम्हाला काही प्रमाणात तरी फायबर त्याच्यामध्ये सोयाबीनमधनं मिळतं आणि मग त्याच्यामुळं त्याचा जो हे आहे जडपणा आहे ते कमी होऊ शकतो आणि पचनासाठी ही चपाती आहे ती चांगली होऊ शकते. त्याच्यामुळे नक्कीच ज्यांना चपातीच खूप आवडते, भाकरी आवडत नाही, तर अशांनी हा पर्याय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जरी चपाती खूप आवडती, भाकरी नकोच आहे असं वाटत असेल तरी पण तुम्हाला वेट लॉस करायचा आहे हे लक्षात घेऊन तुम्ही निदान आठवड्यातून 3 ते 4 दिवस किंवा किमान रोज जर शक्य असेल तर रोज संध्याकाळी एक टाईम तुम्ही भाकरी खा, इतर वेळेस तुम्ही चपाती खाऊ शकता. असं जर केलं तर नक्कीच तुमचा छान वेट लॉस होणार आहे आणि तुमची चपाती खायची इच्छाही पूर्ण होणार आहे.
आता डाएटमध्ये भाकरी खाताना आपण आणखीन त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफाय करून आपण फक्त ज्वारी बाजरी असं एक एक पीठ घेऊन भाकरी करण्यापेक्षा जर मिक्स पिठांचं भाकरी केली, म्हणजे आपण मल्टीग्रेन भाकरी जी म्हणतो ते जर वापरली तर नक्कीच त्याचा छान फायदा होऊ शकतो. अशी ही मल्टीग्रेन भाकरी जर तुम्ही रोजच्या जेवणामध्ये वापरली तर नक्कीच हे डाएट खूप बोरिंग होणार नाही आणि वेट लॉस पण छान होणार आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता. असे वेगवेगळे व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या विषयांवर माहिती देण्याचा मी नेहमीच प्रयत्न करणार आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण माझे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला दिसावे, कळावे यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. सो तोपर्यंत थँक्यू सो मच.